आज जेवण झालं आणि काहीतरी गोड खावं असं वाटलं. अशी क्रेविंग तुम्हालाही होतच असेल नाही का? अशी क्रेविंग आपल्याला सतत होते आणि वी एंड अप इटिंग समथिंग अनहेल्दी. आणि खरं सांगायचं म्हणजे एक आई झाल्यानंतर हेल्थकडे थोडं जास्त लक्ष द्यावं असं मला वाटायला लागलंय. आणि त्याचमुळे मी काही हेल्दी ऑल्टरनेटिव्स शोधते. तर ह्यात शुगर क्रेविंगसाठी एक खूपच हेल्दी आणि टेस्टी असं एक ऑल्टरनेटिव्ह आहे, जे की आहे ड्रायफ्रूट बर्फी. त्याचे बरेच फायदे असतात. छोटीशी भूक अगदीच इझिली भागते फर्स्ट. आणि तुम्हाला वाटत असेल की अरे हेल्दी आहे वगैरे वगैरे, तर इट वोंट बी टेस्टी. तर तसंही नाही आहे, इट्स व्हेरी टेस्टी आणि खूप पटकन अशी ती बनते. जास्त काही साहित्यही लागत नाही, काही मॅन्डेटरी असं नाही आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता आणि ते तुम्ही विदाउट एनी गिल्ट खाऊ शकतात. सो या व्हिडिओमध्ये पुढे आपण जरा प्रोसेस बघूयात की कशी मी ती ड्रायफ्रूट बर्फी बनवली आणि टुवर्ड्स दी एंड मी त्याचे काही बेनिफिट्स पण सांगितलेले आहे. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आपण पहिले हे बघू की आपण साहित्य काय घेतलं होतं. तर मी घेतले होते डेट्स म्हणजेच खजूर, ऑलमंड्स, कॅश्यूज, मिक्स सीड्स आणि घी. तर सुरुवातीला आपण जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत, मिक्स सीड्स आहेत, ते सगळे प्रॉपरली क्रश करून घ्यायचे आणि ते क्रश अशा पद्धतीने करायचे जसे तुम्हाला आवडतात. आता मला कोर्स क्रश केलेलं आवडतं, म्हणजे ते तुकडे दाताखाली आले की मला आवडतात. सो मी ते थोडं कोर्सली क्रश केलं होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही डिरेक्टली मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकतात. आता आपलं हे बेसिक मटेरियल रेडी झाल्यानंतर आपल्याला हे सगळं एकदा मिक्स करायचं आहे. तर त्यासाठी आपण पहिले कढईमध्ये घी घेणार आहोत आणि तूप भरपूर घ्या, कारण तूप हे पौष्टिक असतं आणि आता हिवाळा आहे, सो ते खूपच युजफुल आहे. आणि मग मी त्याच्यात सगळे ड्रायफ्रुट्स हळूहळू ॲड करत गेली आणि ते एकदम क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय केले. त्याच्याने असं मस्त खरपूस खमंग अशी ती टेस्ट येते. आणि मग हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर आपण त्याच्यात डेट्स ॲड करणार आहोत. तर त्याचे सीड्स आपण काढून घेतलेले आणि मिक्सरमध्ये ते सुद्धा थोडं बारीक करून घेतलं, म्हणजे ते एकत्रित प्रॉपरली एक मिक्सचर तयार झालं आणि त्याच्यानेच बर्फी बाइंड होते. मग आपण एक प्लेट घेतली, त्याला घीने ग्रीस केलं आणि ग्रीस केल्यानंतर मग जे काही आपलं मिक्सचर तयार झालं ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि ते थंड झालेलं मिक्सचर मग आपण या डिशवरती ले करायचं. तर 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही बर्फी पण करू शकता किंवा तुम्ही लाडू पण करू शकतात. सो बर्फी करायची असेल तर प्लेटवरती तुम्ही थापून घ्या आणि लाडू करायचे असतील तर थोडंसं मिक्सचर थंड झालं की त्याचे लाडू वळून घ्या. आणि अजून थोडं टेम्प्टिंग करायचं असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट सुद्धा मेल्ट करून घेऊ शकतात. बर्फी बनल्यानंतर मग आपण तिला डार्क चॉकलेटमध्ये कोट करून ठेवू शकतो. तर हे लहान मुलांसाठी जास्ती एक्साइटिंग होतं की चॉकलेटच्या व्यतिरिक्त काहीतरी यमी त्यांना आपण खायला देतोय. सो
तुम्ही आता बघितलं की मी ड्रायफ्रूट बर्फी कशी बनवली आणि ट्रस्ट मी ती फार यमी लागते. सो तुम्ही पण ही ड्रायफ्रूट बर्फी बनवणं नक्कीच ट्राय करा आणि आय होप यू लाईक इट.